15 मे 2026ला सुप्रीम कोर्टात एका केसची सुनावणी सुरू होती। यावेळी कोर्टाने एक अशी टिप्पणी केली ज्याने सोशल मीडियावर एका मोठ्या वादाला तोंड फुटलं। वरिष्ठ वकिलांच्या दर्जाबद्दल बोलताना सिस्टमवर चुकीच्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या आणि सिस्टमचा गैरवापर घेणाऱ्या काही घटकांचा उल्लेख कॉकरोच किंवा पॅरासाइट अशा पद्धतीने करण्यात आला। नंतर कोर्टाने यावर स्पष्टीकरण दिलं की त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला असून त्यांचा रोख हा बेरोजगार तरुणांवर नव्हताच, तर बोगस डिग्र्या घेऊन सिस्टममध्ये घुसणाऱ्या लोकांवर होता। पण तोपर्यंत कॉकरोच हा शब्द सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता। याच शब्दाला पकडून बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशनचा अभ्यास करणाऱ्या अभिजित दिपके या तरुणाने 16 मे रोजी एक्सवर एक मजेशीर गुगल फॉर्म शेअर केला आणि लोकांना कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP मध्ये सामील होण्याचं आवाहन केलं। फक्त एक दिवसाचा जोक म्हणून सुरू करण्यात आलेली ही गोष्ट पाहता पाहता एका मोठ्या डिजिटल आंदोलनात बदलली। फक्त 48 तासात 45,000हून जास्त लोकांनी या फॉर्मवर नोंदणी केली आणि फक्त 5 ते 6 दिवसात हा आकडा 1 लाखांच्या पुढे गेलाय। तर सध्या या इंस्टाग्राम पेजचे 3 मिलियन फॉलोअर्स झालेत। या काल्पनिक पक्षाने स्वतःचं AI जनरेटेड अँथम रिलीज केलं, स्वतःची वेबसाईट सुरू केली आणि मोबाईल फोन हे त्यांचं निवडणूक चिन्हही जाहीर केलं। धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी असं त्यांनी स्वतःचं ब्रीद वाक्य ठेवलंय। तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांच्यासारख्या मोठ्या राजकीय नेत्यांनीही सोशल मीडियावर या पक्षात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे हा ट्रेंड आणखीनच जास्त व्हायरल झालाय। ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण आणि हॉटमेलचे संस्थापक साबीर भाटिया यांनीही या ट्रेंडची दखल घेतली आहे। पण या वरवर दिसणाऱ्या विनोदाच्या मागे तरुण पिढीचा एक प्रचंड मोठा आक्रोश आणि राग दडलेला आहे। सुशिक्षित बेरोजगार तरुण सरकारी परीक्षांचे घोळ, पेपर लीकच्या प्रकरणांमुळे आधीच त्रस्त आहेत। नीट परीक्षेचा वाद आणि पेपर लीक प्रकरणांवरून तरुणांमध्ये असलेली निराशा या ट्रेंडच्या माध्यमातून बाहेर आली। कॉकरोच हा कितीही कठीण परिस्थितीमध्ये जिवंत राहतो, अगदी त्याचप्रमाणे हा तरुण वर्ग सिस्टमच्या दुर्लक्षाला तोंड देऊन उभा आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी हे नाव अभिमानाने स्वीकारलं, असं ते सांगतात। हा पक्ष जरी डिजिटल आणि उपरोधिक असला तरी त्यांनी मांडलेले मुद्दे हे अगदी गंभीर आहेत। परीक्षांमधले पेपर लीक थांबवणे, CBSEची फेर तपासणी फी रद्द करणं किंवा पक्षांतर करणाऱ्या नेत्यावर 20 वर्षांची निवडणूक बंदी घालणं अशा मागण्या त्यांनी आपल्या जाहीरनाम्यातून केल्या आहेत। थोडक्यात सांगायचं तर इंटरनेटवर हा ट्रेंड आता जबरदस्त व्हायरल होताना दिसतोय। यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।